थांबले आमच्यासाठी. सो लेट्स सी कधी पोहोचतोय आम्ही. फायनली आपल्या बसमध्ये पण शयने पूरी दुकान उठा के लेके आया हमारे को. आपल्याला तिकडे दुकान मांडायचंय है ना. हा बोलतोय. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गड जवळ आहे त्या कारणाने घनचक्कर हा ट्रेक देखील आम्ही करणार आहोत. आपण ट्रेकला आलो आहोत दुसऱ्यांबरोबरती, म्हणजे दुसऱ्यांचे म्हणजे माझ्याच गावची मित्रमंडळी आहेत. ते लोक पण ट्रेक काढतात, तर मग त्यांच्यासोबत आलो आहोत आपण. आणि त्यांच्यासोबत आल्यानंतरला मी माझे सगळे मित्र वगैरे परिवार, जो आमचा ट्रेकरचा परिवार होता, त्यांना मी खूप मिस करते. कारण की आम्ही ते सगळेजण नाश्ता स्वतः बनवायचो. इथे ना गावामध्ये सांगितलं आहे, या घरामध्ये 6:30 वाजलेत. बघू शकता हा शेरपुंजीचा परिसर. आम्ही इथे नाश्ता केला. तिकडे आम्ही शेगोडी घेत होतो. घनचक्कर ट्रेक पहिला करणार आहे, त्याच्यानंतर हे आपले मामा आहेत जे आपल्याला गाईड करणार आहेत पूर्ण टूर. ह्याच्याने ना ह्या फुलाला फोडल्याने लवकर लग्न होतं. याला अजून एकदा फोडलं. आपण गावी गेलेलो तेव्हा पण फोडलेलं. सो गुड मॉर्निंग सन. सन हॅज रायझन अँड सोनाली इज गोइंग फॉर ट्रेक. सो गाईज, आता आपण ना अशा ठिकाणी आहे जिथे इको साऊंड येत आहेत. अक्षय, पूर्ण आवाज घुमतोय आणि ही सगळी ट्रेकर मंडळी पूर्ण गांगारलेत आणि खाली राहिलेत. इकडे दरी आहे आणि आम्ही इथं बुक्के काढतोय कारण की इथे इको साऊंड येतोय. एकदम लहान मुलासारखा आवाज येतोय. तिथे भैरवगडाचं स्थान आहे आणि मस्त इको साऊंड येतोय. मित्रांनो, घनचक्कर हे महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरामध्ये क्रमांक 3चे शिखर आहे. याची समुद्रपट्टीपासूनची उंची 1509 मीटर म्हणजे 4949 फूट आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची समुद्रपट्टीपासूनची 1646 मीटर आहे. ट्रेकला वरती जाऊन पूर्ण गड दिसतात, म्हणजे पूर्ण नाशिकचे जे गड आहेत ते पूर्ण दिसतात. ते आपण बघायचं. आपल्याला इथे रानामध्ये कडीपत्त्याचं झाड भेटलंय. अजून काढा कडीपत्ता. टमाटरचा रसा बनवूया. धालक काढ पूर्ण. त्याला येणार नाही. 10 रुपये जोडे, 10 रुपये जोडे. 8 दिवस राहतील. टाक बॅगेत. मस्त सुगंध आहे. घनचक्करची वाट ही शिरपुंजेच्या भैरवगडच्या खिंडीतून पुढे जाते. वाट थोडी जोखमीची आहे. वाटाड्या सोबत असेल तर घनचक्कर डोंगर करायला इथून जावे, अन्यथा जाऊ नये. जवळपास शिरपुंजे गावापासून भैरवगड माथा आणि खिंडीपासून घनचक्करचा माथा आणि पुन्हा शिरपुंजे गावात पोहोचण्यासाठी जवळपास 5 तास आणि 8 किलोमीटरचे पदभ्रमण करावे लागते. हा, असंच वरून जायचं ना, त्या पाटावरून रांगेवरून. तो वाला शिंदोळ्याचा घनचक्कर आहे, तो गोल. आपल्या महाराष्ट्रात एकूण 6 भैरवगड आहेत. त्यापैकी 2 भैरवगड हे हरिश्चंद्रच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगड
टोलार खिंडी मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळाचा भैरवगड आहे, तर राजूर मार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजेचा भैरवगड आहे. सो फायनली गाईज आम्ही घनचक्करच्या टेकडीवरती आलोय. सगळे लांबून गड बघायला. लांबून काय बघण्यात मजा. आता झालंय काय माहितीये, सगळ्यांना ना सगळं लांबूनच बघायचं, जवळून एक्सपिरियन्स करायचंच नाही कसलीच गोष्ट. घनचक्करच्या टेकडीवर आल्यानंतर आपण चहू बाजूंनी डोंगराचे तांडव सुरू असलेले दिसते. अंगावर आलेले कातळांनी सजलेले सुंदर आणि रौद्र अशा या डोंगराचे संमेलन. तर हा आहे कतराबाईचा डोंगर, ठीक है. वो है उसकी बहन रत्नाबाई की, तो ये रतनगढ़ है, ठीक है. तो रतनगढ़ के बाद ये अलंग मदन कुलंग, ठीक है. उसके बाद वहां पे कलसूबाई, वो तीसरी बहन है उसकी. तर गाइस हे बघा, इथे आहे ना दगड आपल्याला दिसतोय जो व्हाईट आहे आणि चमकतोय तो. त्या टेकडीवरून आलो घनचक्करच्या, आणि आता इथून असं सरळ सरळ गोल गोल फिरत आपण या वाटेने तिकडे वरती चाललोय. इथे शेणी आहेत, तर गावातले जे गुरं आहेत ते गावातले गावकरी इथे गुरं चरायला घेऊन येतात. मग आम्ही पण आहे ना, जेव्हा गावात असायचो गुरं चरायला घेऊन जायचो ना, तेव्हा आम्ही पण असे आहेत ना शेणी गोळा करायचो. सो गाइज, वी आर ऍट द बेस्ट मोमेंट पॉइंट घनचक्करचा. तर आपण आता इथे आहोत नाशिकच्या इथे. तर साम्राज्यचा कोकणगड आपल्याला रतनगड वरून पण दिसतो, तो रतनगड आहे. त्या साईडला ह्या डोंगरच्या पाठच्या बाजूला आपला आहे कतराबाई आणि आजोबागड. टेकडीवरती येऊन स्नॅक्स खाणं म्हणजे मला तर इथे पिठलं भाकरी पाहिजे होती, पण इथे असं काय घनचक्कर ट्रेक वरती दुकानं नाहीयेत. सो गाइस, घनचक्कर ट्रेक हा माझा इथे एंड झाला आहे, आणि आता शिरपुंजेचा भैरवगड या आपण दिशेने जाणार आहोत. आज फर्स्ट टाइम सनग्लासेस घातलेत. हे माझ्या एका फ्रेंडनी दिलेला सनग्लासेस. सी सो त्यानंतरला मी पाहिलेला 3 सिस्टर्स, म्हणजे आपल्या कोकणात कसं गवळदेव असतं, तर मे बी हे असंच आहे. तर हे दिसण्यात आलं, ही वास्तू. वाव, एवढा कडाक्याचा ऊन आहे. भैरवगड हा 3 डोंगरांच्या नाकाड्याच्या मध्ये शिखरापाशी भैरवाची गुहा आणि वाऱ्याच्या झोताशी फडकणारे झेंडे आपल्याला ह्या भागी दिसण्यात येते. हीच ती ओळखीची खूण आणि आपले लक्ष. मग आपण चालू लागतो वाट ती थेट भैरवगडाकडची. मित्रांनो, इथे भक्तांचा नेहमीच राबता असल्या कारणाने वन खात्याने अशा धोक्याच्या ठिकाणी ही रेलिंग लावली आहे. ही रेलिंग पार करून आपण भैरवगडाच्या आणि शेजारच्या डोंगराच्या मध्यम भागी असणाऱ्या खिंडीत येतो. या खिंडीत आल्यानंतर पलीकडे एक गाव दिसते. खिंडीत आलो की मग या भैरवगडाचे गडपण उलगडायला लागते. या खिंडीतून खड्ड्या चढाईच्या आणि काहीशी गोलाकार कातळकोरीव पायऱ्या आपल्याला समोर येतात. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेली 4 टाकी हे आपल्याला पाहायला भेटते. पण पाण्याची टाक्या पाहिल्या, त्यानंतर इथे पाणी पिण्याचे जल आहे, वर पाणी आहे इथे. पाणी एकदम स्वच्छ आहे.
आनंद देखो आनंद. हा ये सिद्धेश आहे. अरे शुभम. असंच एक गड रत्न शिरपुंजे गावात उभे आहे. हे रत्न संपूर्ण पंचक्रोशीतील भक्तांच्या श्रद्धास्थान असून क्षेत्र भैरवगड म्हणून ओळखले जाते. लहान बाळाने शिकेले कसं होत पिवळा असते ना ती बाळ होती दिवलेले देवरूपी मध्ये त्याच्यामुळे ते पाणी असं होते. आपण पाणी जर टाकलं त्याचे हो ते काय होऊन चांगला होऊन जात. इथे देवीच्या मंदिरात आलोय आणि इथे शंकराची पिंड देखील आहे आणि नंदी देखील आहे. तिकडे 4 टाकं बघितले आणि आता इथे 3 आहेत. 1 2 3. हे सगळे गवत आणि सगळं उडून ते खराब झाले. हा आता मी बिना चप्पलचं चालले आणि माझे चप्पल इथे लटकवलेत. शूज मला लागतायत लय. भैरवगडावरती खूप पाण्याचे टाके आहेत इथे, पण पाणी पिण्यालायक नाही. फक्त पाणी पिण्यालायक इकडे या साईडच्या टाक्यामध्ये. डिसेंडिंग चालू केलं.